एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून खासदार संजय राऊतांनी खोचक टोला लगावलेला आहे। एकनाथ शिंदेंचा आपल्याच नगरसेवकांवर विश्वास नाही आहे। विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा, खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलेला आहे। तर कोंडलेल्या नगरसेवकांशी संपर्काची अनेक साधनं आहेत असंही राऊतांनी म्हटलंय। शिंदेंकडील नवनिर्वाचित नगरसेवक हे मूळचे शिवसैनिकच आहेत असं सूचक वक्तव्य देखील राऊत यांनी केलेलं आहे। इतकंच नाही तर ज्या हॉटेलमध्ये या नगरसेवकांना ठेवलेलं आहे त्याच ताज लँड्स एंडमध्ये जेवायला जाणार आहोत असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। महायुतीचा महापौर बसला असता तर 29 नगरसेवक कोंडून नसते ठेवले ना त्यांच्या सहकारी गटानं। जर एवढं सोपं असतं तर 29 नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले। याच्यावरती आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे? त्यांची सुटका करा। त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचं कदाचित अपहरण झालं म्हणून तक्रार देऊ शकतात। जे 29 नगरसेवक कोंडले गेलेले आहेत त्यांचा जो कोंडमारा सुरू आहे तो मराठी अस्मितेचाही कोंडमारा आहे ना त्यांचा। निवडून आले वगैरे ठीक आहे, पण शेवटी मुंबई ही भाजप धर्जिण्या भांडवलदारांच्या हातात जावी असं कोणालाच वाटणार नाही। एकनाथ शिंदे सोडले तर असं कोणालाच वाटणार नाही। जसं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या विचारधारेसाठी वगैरे बंड केलं तसा बंड करण्याचा अधिकार विचारधारेसाठी इतरांना सुद्धा असू शकतो त्यांच्या पक्षामध्ये। लोकांनी पत्र लिहिलं, तुम्ही नक्की जाता ताजलँड खरंच जाणार आहात? बघा की का जाऊ नये, नाही जायला काही तिकडे हरकत नाही, पण जाणार आहात? जाणार आहोत आम्ही। कोण कोण नाही जाऊ ना, आम्ही सगळेच जाणार तिकडे। कोण कोण बघा ना त्याच्यामुळे उगाच आमच्यावर संशय घेतला जाईल काहीतरी। मला कालच जायचं होतं, म्हटलं अरे बापरे इथे तर कैदखाना केला, एरवडा जेल केली आहे तिथे। उद्धव ठाकरेही जाऊ शकतात। चाकरी केलेली आहे सिल्वर ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची, आणि आता दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत। कारण ते ज्यांच्या बरोबर आहेत त्या सर्व पक्षांना, म्हणजे उबाठा असेल, मनसे असेल, शरदचंद्र पवार गट असेल, सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे। आणि आता मला असं कळलंय की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे। जे खासदारकी त्यांना माननीय शिंदे साहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती ती सुद्धा संपत आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना, कारण शिंदे साहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाहीये, म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित, किंवा मला शिंदे साहेबांकडे घेऊन चला जेणेकरून मला परत काहीतरी माझं भविष्य थोडंसं सिक्युअर होईल, म्हणून कदाचित ते येत असतील असं आम्हाला वाटतंय।